आपण आजच्या संदेशा वचनाकडे वळू आणि आजचा जो संदेश आहे त्याच्याकडे लक्ष द्या, कारण ही एक जी गोष्ट आपण बघणार आहोत ती फार महत्त्वाची आहे. ते फार लोकांसाठी जे चर्चमध्ये आहेत त्यांच्यासाठी अडथळा आहे. की अडथळा कशासाठी? का स्वर्गाचं राज्य या एका अडथळ्यामुळे ते त्यांना मिळणार नाही. आणि म्हणून हा जो अडथळा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो आहे त्याच्याविषयी आपण समजणार आहोत, बोलणार आहोत. विचार करा किती महत्त्वाची गोष्ट आहे का तुमच्या आणि माझ्या जीवनातली अशी गोष्ट जी आपल्यासाठी अडथळा होत आहे, जी आपल्याला थांबवत आहे की आपण जेव्हा मरू आपण स्वर्गाचं राज्य आपल्याला भेटलं पाहिजे. आणि म्हणून हा अडथळा आपल्या जीवनातून निघावा यासाठी आजचा संदेश आहे. तर हा संदेश आपण एका देवासोबत जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता तर देवाचे शिष्य त्याच्या जवळ आले आणि त्यांनी हा सुंदर प्रश्न विचारला. आणि मी तुम्हाला सांगतो या चर्चद्वारे माझी सदैव इच्छा असते की तुम्हाला हा प्रश्न असला पाहिजे. आपल्याला सदैव प्रश्न काय आहेत का माझं चांगलं कसं होईल, माझं हे कसं बरं होईल, माझं तसं कसं होईल. या गोष्टी चांगल्या आहेत, पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मला स्वर्गाचं राज्य कसं मिळेल, माझा आत्मा स्वर्गात कसा जाईल. जोपर्यंत तुम्ही या प्रश्नाकडे येत ना, लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मी कधी असं बघितलं नाही की एखादा येतो आणि म्हणतो की मला तू सांगू शकतो का, माझी इच्छा आहे का स्वर्गात मी गेलो पाहिजे, कारण मला माहीत आहे की एक दिवस मी मरेल, मला याच्याविषयी सांगू शकतं का. हे क्वचितच कोणी येतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनात सगळ्यात मोठा प्रश्न हा असला पाहिजे का मला माहीत नाही की माझ्यापाशी जीवन किती आहे, पण स्वर्गाचं राज्य मला भेटण्यासाठी मी काय केलं पाहिजे. आणि म्हणून इथे जे देवाचे शिष्य आहेत ते देवाला तेच प्रश्न विचारत आहे जो प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. मत्तई 18:1 मध्ये मी तुमच्यासाठी वाचतो. त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, जे मी तुम्हाला सांगितलं की हा प्रश्न तुमच्या जवळ असला पाहिजे, स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण आहे. म्हणजे त्यांचा प्रश्न आहे की स्वर्गात तर जाणंच आहे, पण त्यात महानी कोण आहे येशू, त्याच्याविषयी तू आम्हाला सांग. आणि मत्तई 18:2 तेव्हा येशूने एका लहान बालकाला आपल्या जवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, कारण त्या प्रश्नाचं आता देव त्यांना उत्तर देत आहे, मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, देवाला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की देवा स्वर्गाच्या राज्यात जायचं कसं, तिथे महान कोण आहे, या गोष्टीविषयी तू आम्हाला सांग. तर देवाने काय केलं, जसं समजून घ्या तुम्ही शिष्य आहे आणि आपण देवाला प्रश्न विचारला. देवाने एक लहान बाळ घेतलं, एक लहान मुलगा घेतला आणि त्यांच्यामध्ये उभा केला. लक्षात ठेवा देव कोणासंग बोलत आहे, इथे जे प्रौढ आहे जसे तुमच्या आणि माझ्यासारखे, जे तरुण आहेत, जे प्रौढ आहेत, जे वयस्कर आहेत, त्यांच्या संग देव बोलत आहे. आणि देव त्यांना सांगत आहे का जोपर्यंत हे जे मूल मी तुमच्या समोर आणलेलं आहे या मुलासारखे तुम्ही हे मूल होऊ नका, हे नाही म्हणत तो या मुलासारखे जोपर्यंत तुमच्यामध्ये बदल होत नाही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं, जी एक गोष्ट आपण बघणार आहोत जी आपल्या जीवनात अडथळा आहे स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी, त्या गोष्टीविषयी आपण बोलत आहोत. आणि ती एक गोष्ट म्हणजे काय, एका शब्दामध्ये तुमच्यातला बदल. काय म्हटलं त्याने, जोपर्यंत, विचार करा, म्हणजे पहिली गोष्ट देवाने काय म्हटलं, मी तुम्हाला खरे सांगतो. याचा अर्थ देव काय सांगत आहे त्याच्यावर की ही गोष्ट सहज नाही, सोपी नाही, हे ठाम आहे का जोपर्यंत तुमच्यामध्ये बदल होत नाही. आणि तो बदल कुठला, लहान मुलासारखा तुम्ही यांच्यासारखे होत ना, तोपर्यंत स्वर्गाचे राज्य तुम्हाला मिळणार नाही. ही देवाची कंडिशन आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हे किती महत्त्वाचं आहे का देव त्यांना सांगत आहे आणि तुम्हालाही सांगत आहे, जर तुमची इच्छा आहे का मला स्वर्गाचं राज्य भेटलं पाहिजे आणि ही जर तुमचाही प्रश्न आहे, देवाचं तुमच्यासाठी उत्तर आहे का तुम्ही जसे आहेत तसे तुम्हाला मी स्वर्गात घेत नाही.
तुम्ही जसे आहे तसे वागता, तुम्हाला मी स्वर्गात घेत नाही. जोपर्यंत तुम्ही बदलत ना, जोपर्यंत तुमचं परिवर्तन होत नाही, जोपर्यंत या गोष्टी लहान मुलासारख्या तुमच्यापाशी होत नाही, तोपर्यंत स्वर्गाचं राज्य तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून यातून सगळ्यात मोठी गोष्ट, आजचा जो विषय जो आहे, जरी बालकासारखे असे हा विषय ठेवला, पण याचा खरा मुद्दा म्हणजे तुमच्यातला बदल होणे फार आवश्यक आहे. आणि म्हणून आपण या गोष्टीविषयी आपण बघणार आहोत. एक लक्षात ठेवा, बदल म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला चेंज किंवा परिवर्तन, ते फार आवश्यक आहे. बदल किंवा याची व्याख्या काय आहे? दुसरी किंवा वेगळी गोष्ट होणे किंवा पालटणे, एखाद्या गोष्टीचे व्यक्तीचे रूप बदलणे किंवा परिवर्तन होणे. तर या सगळ्या गोष्टी, याचा अर्थ आहे बदल. आणि देव म्हणत आहे का बदल होणं आवश्यक आहे. आता तुमच्यातल्या बदलाच्या आधी आपण या जगातल्या जे बदल आहे किंवा जो चेंज आहे त्याच्याविषयी बोलू. एक गोष्ट लक्षात ठेवा की या जगात बदल सगळ्या गोष्टीमध्ये आहे आणि ही गोष्ट होणं आवश्यकच आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, जर आता आपला काय हिवाळा संपला, उन्हाळ्याकडे आपण जात आहोत. प्रत्येक ऋतू हा काय असतो, बदलतच राहतो. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, या गोष्टी झाल्याच पाहिजे. बदल प्रत्येकाला आवश्यकच आहे. या गोष्टी आपल्यासाठीही महत्त्वाच्या आहे, या निसर्गासाठीही महत्त्वाच्या आहे. म्हणजे म्हणून पहिला बदल आपण सदैव बघतो. म्हणजे मी तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की बदल सगळ्या गोष्टीमध्ये आहे. आणि मग आपण स्वतःवर येऊ की आपल्यात बदल का होत नाही. जशी आपण बघतो, आपण बघतो की मोसम बदलतात, आपण बघतो की वेळ बदलत आहे, आपण बघत आहोत की दिवस बदलत आहे, आपण बघत आहे की आपलं वय बदलत आहे, आपण बघतो की आपले विचार बदलत आहे, आपल्या सवयी बदलत आहे, आपलं आरोग्य बदलत आहे. म्हणजे जिकडे तिकडे बदल आहे. म्हणजे बदल ही आपल्यासाठी एक आशा आहे. बरोबर. जसं आशा म्हणजे काय, जेव्हा तुमच्यावर काही परिस्थिती आहे, तुम्ही एखाद्या संकटात आहात, तर तुमची इच्छा काय आहे, काही बदलली पाहिजे, या गोष्टी बदलल्या पाहिजे, या गोष्टी दुसऱ्या झाल्या पाहिजे, या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे. या तुमच्या आणि माझ्या अपेक्षा आहे. कोणाची इच्छा हे नाही राहत का माझी अशीच परिस्थिती राहील. एवढंच नाही, आपण दुसऱ्याला आश्वासन देतो, माझी परिस्थिती अशीच थोडी राहील, एक दिवस मी बदलील, माझी परिस्थिती बदलील. बरोबर. म्हणजे बदल काय आहे, बदल आपल्या प्रत्येकासाठी ही आशा आहे. विचार करा, तुम्हाला जर तसच्या तसंच ठेवलं, आपला ऋतूच तसा ठेवला, हा दिवसही तसाच ठेवला, वेळही तसाच ठेवला, तुम्ही बोर होऊन जाल. कारण तुमच्या लाईफमध्ये आता काही चेंजेस नाही. जसं मी तुम्हाला आणखी उदाहरण देतो. तुम्ही त्या दयासागरच्या सिग्नलवर उभे राहा. सिग्नल उभा झाल्यावर तुमची इच्छा आहे का तो लाल सिग्नल हिरवा झालाच पाहिजे. बरोबर. तुमची इच्छाच आहे. तो जास्त वाढला आणि जर हिरवा झाला नाही, आपले पेशंट जे आहे खतम होतात, की किती वेळपर्यंत हा लाल राहतो. समजलं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, तुम्हाला मुद्दा समजला असेल का बदल तुमच्या अवतीभवती या जगात सगळ्याकडे आहे. आणि बदल हा महत्त्वाचा आहे. बदल हा तुमच्यासाठी आशा आहे. कारण या गोष्टीमुळेच आपण जिवंत आहोत का या सगळ्या गोष्टी बदलत राहतात. आणि म्हणून इथे हे खूप महत्त्वाचं आहे की आपण बघतो आणि आपल्याला आवडतंय, सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपल्याला बदल आवडतो आणि आपण या बदलमध्ये सगळ्या गोष्टी आहो, पण आपलं काय, आपल्यामध्ये कधी बदल होईल? कारण देवाने काय सांगितलं, जोपर्यंत तुम्ही बदलत ना, जोपर्यंत तुम्ही लहान मुलांसारखे होत ना. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टीत बदल पाहिजे. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे का जर तुमची इच्छा आहे की माझं जीवन, माझा आत्मा स्वर्गात गेला पाहिजे, मग तुमच्या बदलाचं काय? तुम्ही कधी परिवर्तन होणार? तुमच्यामध्ये कधी बदल होणार? तुम्ही कधी आपला दृष्टिकोन बदलणार? तुम्ही कधी आपल्या सवयी बदलणार? तुम्ही कधी आपला नेचर बदलणार? तुम्ही कधी आपले पाप सोडण्याचा निर्णय घेणार? तुम्ही कधी आपला गर्व बदलणार? तुम्ही कधी नम्र होणार? बरोबर. कारण हा निसर्गाचा बदल, जगाचा बदल हा तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जात नाही, तर तुमचा स्वतःतला बदल. प्रश्न हा आहे की तुम्ही कधी बदलणार? तुम्ही कधी निर्णय घेणार? तुम्ही कधी देवाकडे पलटणार? तुम्ही कधी आपलं जीवन बदलण्यासाठी निर्णय घ्याल? कारण ही जी एक गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमच्या जीवनात घडेल ना,
जेव्हा तुम्ही हा निर्णय घ्याल का हो मला बदलण्याची गरज आहे, आणि जसे तुम्ही हा निर्णय घ्याल देव तुम्हाला सहाय्य करेल, देव तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये मार्गदर्शन करेल. पण जर आपण ठाम राहतो, मी बदलणार नाही, माझ्या सवयी बदलणार नाही, माझा दृष्टिकोन बदलणार नाही, मी ज्या गोष्टी करते मी तसाच करत राहील, धन्यवाद, करत चला. पण लक्षात ठेवा देवाने काय म्हटलंय, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत तुम्ही बदलणार ना, जोपर्यंत तुम्ही तुमचं जीवन सोडणार ना, जोपर्यंत तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदलणार ना, जोपर्यंत लहान मुलांसारखे तुम्ही नम्र होणार ना, जोपर्यंत हा परिवर्तन तुमच्यामध्ये आणण्यासाठी तुम्ही स्वीकारणार ना, तुम्ही विसरून जा की तुम्ही स्वर्गाच्या राज्यात येऊ शकता. हे एवढं महत्त्वाचं आहे. यावर्षी जर उन्हाळा आला नाही तरी तुम्ही मरत ना, पण तुमच्यात जर बदल झाला नाही तर स्वर्गाचे राज्य मुकून जाल. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सांगू, तुमच्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाची, आपल्या प्रत्येकामध्ये जी एक गोष्ट महत्त्वाची आहे, जी होणे आवश्यक आहे, ते चांगलं आरोग्य, चांगला पैसा किंवा हे नव्हे, तर जेव्हा तुम्ही तो निर्णय घ्याल की मला बदलण्याची गरज आहे, तुमचं जे जीवन बदलेल ना, त्याच्यासारखी दुसरी कुठलीच गोष्ट नाही. आणि म्हणून स्वतःमध्ये बदल होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि इथे मग देवाने काय केलं तर ही गोष्ट समजण्यासाठी एक लहान मुलगा आणला, ओके नाही, तो लहान मुलगा आणला आणि त्याच्या जीवनातून देवाने त्याला कसं समजवलं त्या लोकांना, आणि ते तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, आपल्यातला प्रत्येक जण प्रौढ आहे, प्रत्येक जण तरुण आहे, प्रत्येक जण आपण काय आहो, आपलं एक आयुष्य आपण जगले आहो. आणि याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आहे, आपल्या प्रत्येकाची एक वागणूक आहे, आपल्या प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, आपल्या प्रत्येकाच्या काही सवयी आहेत, आपल्या प्रत्येकाचा काही हट्टोकोरपणा आहे. अशा सगळ्या गोष्टीने आपण काय आहो, भरलेले आहोत, बरोबर. प्रत्येक व्यक्ती या जगातला, या चर्चमधला हा संदेश ऐकणारा, तुमच्यापाशी प्रत्येकाजवळ एक आयडेंटिटी आहे. आता ही या जगापासून किंवा तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या किंवा ज्या कुटुंबापासून, तुमच्या मैत्रीपासून, तुमच्या मित्रापासून, तुमच्या सवयीपासून, या सगळ्या गोष्टीपासून जे आहे ते तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही काय आहात, प्रोडक्ट आहात. मी जे आहे ते काय, एक बनलेला प्रोडक्ट आहे, आणि असा मी आहे, ठीक आहे. आणि असा मी आता घडलो आहे. मी जिथे माझ्या जॉबद्वारे हे माझे विचार आहे, हे माझं मन आहे, या माझ्या सवयी आहे, आणि मला हेच वाटते की असंच केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जे प्रौढ आहो, आपल्याला आवडत नाही का कोणीतरी मला सांगावं, कोणीतरी मला शिकवावं का मी चुकीचा चाललो आहो, मी चुकीचा आहो, मी वाईट मार्गावर आहे. हे गोष्ट तू आम्हाला चांगल्या गोष्टी सांग, पण तू आमच्या पायावर पाय देऊ नको. जे मी करत आहे त्याच्यावर तू बिलकुल नाही, ते ती समस्या नाही, ते मी बदलत नाही. तर हे काय आहे, हे आपण आहो, बरोबर, हे आपण आहो. आता देवाने काय केलं, एक लहान मुलगा तिथे आणला. पहिली गोष्ट सांगितली बदल. पण कसा बदल, तर लहान मुलं काय असतात, त्यांची स्वतःची इच्छा असते, त्यांनाही वाटतं की मी आपल्या गोष्टी कराव्या. पण फरक काय आहे, ते करेक्ट जेव्हा आपण करतो, त्यांना आपण शिकवणी जेव्हा देतो, जेव्हा ते चुकीच्या मार्गावर जात आहे त्यांना आपण सांगतो, ते ऐकतात, ते बदलण्यासाठी रेडी आहे, ते पश्चाताप करण्यासाठी रेडी आहेत, त्यांचे मार्ग ते बदलण्यासाठी रेडी आहेत, ते आपल्या स्वतःसाठी का नाही मी चुकलो क्षमा मागण्यासाठी रेडी आहेत, ते कधी का नाही मी हेच करणार हे करण्यासाठी नव्हे. तर त्यांचं मन जरी त्यांना समजत नाही, पण जेव्हा योग्य मार्गदर्शन केलं, ते पलटण्यासाठी, बदलण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी, आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी, आपलं जीवन बदलण्यासाठी ते लहान मुलं रेडी आहेत. आणि हाच फरक आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये आणि आपल्यामध्ये, क्षमा करा, आपल्यामध्ये आणि लहान मुलांमध्ये. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. देव काय सांगत आहे, जोपर्यंत तुम्ही बदलत ना. म्हणून का देवाने त्या लहान मुलांचं उदाहरण दिलं, या गोष्टीसाठी का तुम्हाला कळावं की तुम्ही जसे तसे आहात. आज आपली समस्या माहीत आहे सगळ्यात मोठी, आणि हे लक्षात ठेवा, आपल्याला देव पाहिजे, आपल्याला चर्च पाहिजे, आपल्याला प्रार्थना पाहिजे, आपल्याला गीतं पाहिजे, जे पाहिजे ते करण्यासाठी रेडी आहे आपण, त्याच्यात काहीच मला समस्या नाही. पण बदलत नाही मी, आणि इथेच तुम्ही खतम होऊन जाता. जोही व्यक्ती बदलत नाही, म्हणजे आपल्याला देव पाहिजे, पण कुठल्या कंडिशनवर, माझ्या कंडिशनवर. मी बदलणार नाही,
मी चर्चमध्ये राहील, मी प्रार्थना करतो, तुम्ही जे म्हणाल त्या सगळ्या गोष्टी करतो, पण मी बदलत नाही. याच्यामुळे काय करत आहात तुम्ही? याच्यामुळे आपण देवाविरुद्ध जात आहो आणि याच्यामुळे जे देवाचे जे आशीर्वाद आहेत ते आपण काय करत आहोत? मुकत आहो. आपण काही वचन वाचू. इथे एक वचन आहे. देव म्हणतो मत्तई 21:43 मध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगतो की, म्हणजे हे कशासाठी आहे? का जर आपण बदलत नाही, आणि देव इथे एक चेतावणी देत आहे की म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजे अशा गोष्टी जे लोक करतील त्यांना ते देण्यात येईल. म्हणजे तो काय म्हणतो? तुमच्यासाठी संधी आहे. माझी इच्छा आहे का तुम्ही स्वर्गात या, पण मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत तुम्ही बदलत ना, तुम्ही म्हणता की मी जशी आहे तशीच राहील, हेच माझं जीवन आहे, मी बदलत नाही. आणि देव म्हणतो की जर तुम्ही माझी इच्छा करत ना, तर तुमच्यापासून स्वर्गाचे राज्य काढण्यात येईल आणि जे माझी इच्छा करतात देण्यात येईल. 44वं वचन म्हणतो, जो कोणी या दगडावर पडेल त्याचे तुकडे तुकडे होतील, आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्काचूर होईल. याचा अर्थ काय? की जेव्हा तुम्ही बदलता, याचा अर्थ काय? की तुम्ही स्वतःचा समज, स्वतःचा गर्व, सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर सोडता. आणि ते लक्षात ठेवा, लहान मुलाला कधी असं होत नाही, अरे माझा गर्व, मला किती वाईट वाटत आहे, किती शरम वाटत आहे. तो सहज येतो, म्हणतो सॉरी मी चुकलो, माझी क्षमा कर. त्याला कुठलाच गर्व नसतो, त्याच्या कुठल्याच अपेक्षा नसतो, त्याचा कुठलाच दृष्टिकोन नव्हतो. तो सरळ येतो, नम्र येतो, म्हणतो माझी क्षमा कर. आणि म्हणून देव म्हणतो याचा अर्थ काय? की दगड म्हणजे देव काय सांगत आहे? की तो सांगत आहे माझे वचन मी जो आहे, जो माझ्या इच्छेप्रमाणे करतो. याचा अर्थ काय? की स्वतःला तुम्ही नम्र करता, स्वतःचा गर्व तुम्ही खाली पाडता, आणि हे फार आवश्यक आहे. आणि देव म्हणतो जर असं झालं नाही, म्हणजे तुम्ही जर दगडावर पडले नाही किंवा तर दगड तुमच्यावर पडेल आणि तुम्ही काय होऊन जाल? उद्ध्वस्त व्हाल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, जर तुम्ही ऐकत ना, एक लक्षात ठेवा, इथं जरी मी संदेश देत आहे, मी काय मधातला एक पोस्टमॅन. देवाचं वचन हे तुमच्यासाठी आहे. देव हा स्वर्गाचं दार आहे. आपल्या प्रत्येकापाशी आत्मा आहे. आपल्या प्रत्येकाची इच्छा स्वर्गात जाण्याची इच्छा आहे. आणि त्या मधात जी कंडिशन आहे, जो स्वर्गातील देव सांगत आहे का तुम्ही बदलले पाहिजे, हे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून निर्णय हा तुम्हाला घेणं आहे की माझी इच्छा आहे बदलण्याची, का मला वाटतं की माझ्यात काहीच बदल झाला नाही पाहिजे. म्हणजे याच्यामुळे आपण काय करतो? देवाला खोटं ठरवतो. आपण काय करत आहे? जेव्हा आपण म्हणतो की मी वाकत नाही, मी बदलत नाही, मी विचार सोडत नाही, मला करेक्शन आवडत नाही, आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करतो, आपण काय करत आहे? स्वर्गाचे दार आपल्यासाठी बंद करत आहे. एक लक्षात ठेवा, मागच्या आठवड्यात आपण बघितलं स्वर्गाचे दार, ओके नाही, ते काय आहे? अरुंद आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की नम्र होऊन जावं लागतं, खाली वाकून जावं लागतं, बदलून जावं लागतं, आणि हे म्हणून तुमच्यासाठी आवश्यक आहे. पुढे आपण काही एक गोष्टी बघू की मला माहित आहे, एक लक्षात ठेवा, देवाचे वचन सांगतं की सर्वांना स्वर्गाचे दार सापडणार नाही. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सुवार्ता तुम्हाला सांगण्यात आली, पण तुम्ही बदलण्याचा, आपल्या जुन्या गोष्टी सोडण्याचा हा निर्णय तुम्ही घेतला नाही. आम्हाला येशू पाहिजे, आम्हाला देव पाहिजे, पण आमच्या कंडिशनवर. पण देवाला ते चालत नाही. पण जेव्हा आपण एखादा व्यक्ती हा निर्णय घेतो की नाही मी बदलणार नाही, तर तो काय काय गोष्टी करतो याकडे आपण लक्ष देऊ. तर पहिले तर आपलं लक्षात ठेवा, एकच जीवन आहे, एकच संधी आहे, आणि त्यानंतर अनंत काळ चालू होतो. आणि या वेळेस जर आपण बदलण्याचा डिसिजन घेत नाही, आपल्या सवयी सोडण्याचा डिसिजन घेत नाही, आपलं जीवन बदलण्याचा डिसिजन घेत नाही, देवाचे वचन ऐकण्याचा निर्णय घेत नाही, नम्र होण्याचा डिसिजन आपण घेत नाही, आपल्यात बदल येऊन लहान मुलासारखे, विचार करा किती मोठी गोष्ट आहे. कारण सांगू तुम्हाला, जितका तुम्ही गर्विष्ठ तितकं त्या व्यक्तीसाठी नम्र होणं कठीण आहे. बरोबर आहे की नाही? की मी आणि लहान मुलासारखे काय आहे? कारण जग काय करतो? आपल्याला जो प्रौढपणा, जे प्राईड देतो की तुम्ही काहीतरी आहात, आता किती कठीण जातं. पण जर तरी आपण नम्र होत नाही, तर पहिली गोष्ट काय? तर स्वर्गाचं दार तुमच्यासाठी बंद होतं. कारण तुम्ही बदलले नाही, कारण तुम्ही वाकले नाही, कारण तुम्ही नम्र झाले नाही. पहिली गोष्ट काय होतं? तर स्वर्गाचं दार जे आहे तुमच्यासाठी बंद केलं जातं.
दुसरी गोष्ट म्हणजे हे जे सगळे मुद्दे हे लक्षात ठेवा डिसिजन घेत असताना, की एक जी संधी, म्हणून मी तुम्हाला सदैव सांगत असतो, एक संधी असते, एक संधी असते. देवाचं वचन, देवाने आपल्याला जीवन दिलं आहे, वचन सांगतं एकदाच मृत्यू आहे आणि नंतर न्याय आहे. ती संधी तुम्ही गमावून टाकता यासाठी का तुम्ही काय केलं? मला जे आवडते तेच मी केलं, मला जसा देव पाहिजे, मला जसं चर्च पाहिजे तेच मी केलं, मी बदलली नाही. ती संधी तुमची खतम होते. एवढंच नव्हे, तुम्हाला ऐकताना वाईट वाटेल, लक्षात ठेवा दोनच जागा आहे, स्वर्ग आणि नरक. बदलून जर तुम्ही स्वर्गात जात नसाल तर न बदलता मनुष्य नरकाकडे ओढला जातो. हा डिसिजन तुमचा आहे. पुढे आपण बघू आणखी तो काय होतो. एक लक्षात ठेवा की देवाचं जे वचन आहे, की देवाचा जो संदेश आहे, हे सगळ्या गोष्टी जरी मी तुम्हाला किती सांगत असलो आणि किती वर्षापासून शिकवत असलो, जोपर्यंत तुम्ही बदलण्याचा निर्णय घेणार नाही, हा देवाचा शब्द आध्यात्मिक आहे, मी फक्त सांगू शकतो, पण तुम्हाला पटवून देणारा हा देवाचा आत्मा आहे. आणि जेव्हा तुम्ही बदलण्याचा निर्णय घेणार ना, हा देवाचं वचन तुमच्या संग बोलत नाही. तुम्हाला समजतच नाही की बोलू काय नाला. तुमच्यासाठी काय माहित आहे, मी तुम्हाला सांगतो, जो ही न तारलेला व्यक्ती, जो अजून बदलला नाही, त्याच्यासाठी अर्धा तास फक्त कानावर आलेला हा आवाज आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, फक्त अर्धा तास आमच्या कानावर काहीतरी आवाज आला आणि आमचं चर्च झालं, आम्हाला एकदम बरं वाटलं आणि शेवटचं आम्ही गीत गायलं, पास्टरने आम्हाला प्रेज द लॉर्ड केलं आणि आम्ही निघून गेलो. कारण तुम्हाला समजूच शकत नाही तुम्ही हा काय बोलत आहे. देवाचे हे वचन तुमच्या हृदयासंग जातच नाही, कारण देव तुमचे हृदय उघडतो. समजलं? म्हणून जर मी तुम्हाला विचारलो काय शिकले संडेला, काय शिकले, तुम्ही एक गोष्ट सांगू शकणार नाही. याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का? कारण तुम्ही बदलण्याचा निर्णय घेत ना, देव तुमच्या संग बोलत नाही, तो तुम्हाला शिकवत नाही. आपल्याला वाटतं की मला सगळंच तर समजलं नाही. ते आध्यात्मिक बुक आहे. देव जोपर्यंत तुम्हाला दाखवत नाही, जोपर्यंत तुमचा दृष्टिकोन, तुमचा माइंड उघडत नाही. मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो, तुम्हाला हे महत्वाचं आहे. माझी आजीविषयी तुम्ही जाणता, बरोबर? आता लक्षात ठेवा, माझ्या आजीचं एक ख्रिस्ती जीवन होतं. ख्रिस्ती चर्चमध्ये होती, देवाची सेवा केली, सगळ्या गोष्टी केल्या तिने, बरोबर? तिला वचन सगळे पाठ होते, तिला गीतं सगळे पाठ होते, ती विश्वासूही होती, ते चर्चमध्ये होती, ते दरवर्षीला सगळे देवाचे प्रोग्राम, गरिबांना हे देणं, म्हणजे जे तुम्ही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी तिने केल्या, बरोबर? आता जेव्हा मी माझं तारण झालं आणि जेव्हा मला आजीविषयी, माझ्या आजोबाविषयी सांगण्यात आलं, हे तुमच्यासाठी फार महत्वाचं, हे जे मी तुम्हाला सांगत आहे ही साक्ष. आता माझ्या आजीसाठी, कारण मला समजतं, जो आध्यात्मिक आहे तो नैसर्गिक व्यक्तीला समजू शकतो की तुम्हाला, तुमच्यापाशी ख्रिस्त हा धर्म आहे, तुम्ही या गोष्टी करतात, पण तुमच्यापाशी ख्रिस्त नाही. हे सहज मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही विचाराल, मी एका व्यक्तीविषयी तर सांगू शकतो, पण त्याने तुम्हाला फरक पडणार नाही. तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. मी तुम्हाला दोष देऊन थोडी तुम्ही बदलाल. हे तुमची तहान असली पाहिजे. मी किती काही ग्लास आणला तुमच्याजवळ पाण्याचा, तुम्हाला तहानच नाही, तुम्ही पिऊच शकणार नाही. म्हणून देवाने जो बसवलेला व्यक्ती आध्यात्मिक आहे, त्याला माहीत असतं की कोण नैसर्गिक आहे, कोणाला तारणाची गरज आहे. आणि जेव्हा माझ्या आजीविषयी, तिच्याविषयी सदैव प्रार्थना जेव्हा करायचो आणि जेव्हा तिची परिस्थिती, तिची तब्येत जी खराब होत चालली, आता सदैव तिला देवाचे वचन सांगायचो. जेव्हाही संधी होती, माझी आई साक्षीदार आहे की प्रत्येक वेळेस की हे बघ, हे असं असतं, हे तसं असतं. आता सगळ्यात मोठी समस्या का तिला समजत नाही? पहिली गोष्ट की तुमची इच्छा, की जोपर्यंत नाही, मला सगळंच माहीत आहे, मी तर चर्चमध्येच होती, जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडत ना आणि जोपर्यंत तुम्हाला तहान भूक लागत नाही, कारण देवाचे वचन काय म्हणतो, जो कोणी, तो म्हणतो तहानलेला आहे त्यालाच काय दिल्या जाईल, त्यालाच पाणी दिल्या जाईल. आता मी हे तुम्हाला हा प्रसंग सांगतो. जेव्हा तिचे शेवटचे दिवस होते, बरोबर, आणि जेव्हाही तिच्या मनात त्या गोष्टी आल्या असतील का मला, कारण हा मला सांगत आहे, हा देवाचं वचन सांगत आहे, हा मला सुवार्ता देण्याचा प्रयत्न करत आहे, हा म्हणत आहे की तुला नव्याने जन्मण्याची गरज आहे, तुला तारण्याची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा कधी तिने त्या रविवारच्या दिवशी, तिच्या मरणाच्या काही आठवड्या आधी, आणि जेव्हा तिने मला पहिला प्रश्न विचारला, का जर हे सगळं नाही, तू जे म्हणतो हेही नाही, तू जे म्हणतो तेही नाही, मग आहे तरी काय? आता कुठं आलं, आता इच्छा झाली. आणि तुम्हाला सांगतो मी,
तेव्हाही ती कोणीच व्यक्ती बघू शकत नाही. आणि म्हणून मी घुटण्यावर गेलो आणि देवाला प्रार्थना केली का देवा उघड हिचे डोळे. समजलं किती कठीण आहे. आयुष्यभर चर्चमध्ये आहे, पण जोपर्यंत तुम्ही बदलून नम्र होत ना, तुम्हाला समजतच नाही. तिचा प्रश्न माहिती काय होता, मग आहे तरी काय. आता तुम्हाला तहान लागली, आता तुम्हाला देवाच्या वचनाविषयी की अरे माझा आत्मा जाईल. आता जेव्हा तुम्हाला तहान लागतं, जेव्हा तुम्हाला गरज भासतं, तेव्हा कुठं जेव्हा देव काय करतो ते हृदय बघतो आणि तेव्हा त्याचे आध्यात्मिक डोळे उघडतो आणि तेव्हा त्याला दाखवतो की त्याची तुम्हाला अक्षरशः तुमचे पाप आणि तुम्ही नरकात जाताना तुम्हाला दिसतात. आणि तेव्हा कुठं तुम्हाला समजतं की येशू ख्रिस्ताची मला काय गरज आहे. नाही तर तोपर्यंत चर्चमध्ये गेलो आम्ही आलो. सांगण्याचं तात्पर्य, आपल्याला वाटत असेल काय मोठी गोष्ट आहे बदल करणं, नाही करेल. नाही, तुम्हाला याच्या उदाहरणाद्वारे तुम्हाला समजावं, कोणीच व्यक्ती देवाला बघू शकत नाही, त्याचा अर्थही समजू शकत नाही. फक्त देवच तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. तो तुमचे आध्यात्मिक डोळे, तुमचा अंधारमय जे दृष्टिकोन आहे, आध्यात्मिक आंधळत्व आहे, हा फक्त देव उघडू शकतो. पण कधी, जेव्हा तो म्हणतो की जोपर्यंत तुम्ही बदलण्याची इच्छा दाखवत ना, जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही की मला या गोष्टीची गरज आहे, जोपर्यंत तुम्हाला तहान भूक लागत नाही. नाहीतर मी तुम्हाला सांगितलं, एक लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यभर या चर्चमध्ये राहा, अर्धा तास तुमच्या कानाजवळ फक्त आवाज राहील, तुम्हाला समजणारच नाही की मिस काय होत आहे. चर्चमध्येही होते, गाणंही म्हटलं, संदेशही समजला, मग राहिलं तरी काय. राहिलं जे आहे ते स्वर्गाचं दार तुमच्यासाठी राहिलं आहे. का? कारण तुम्हाला कधी ताण लागली नाही. म्हणून लक्षात ठेवा, मी सगळ्यात शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक वचन वाचू. मत्तय 5:6 म्हणतं, ज्यांना नीती वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील. म्हणजे जेव्हा तुम्हाला तहान होईल की मला पाहिजे, काय माझ्यापाशी मिसिंग आहे, मला तू दाखव, मला तू समजव, माझ्यासाठी अनंतकाळचं जीवन, माझा आत्मा, या गोष्टी महत्वाच्या आहे, तेव्हा कुठं जो ताणला आहे देव त्याचे मार्गदर्शन करतो, त्याची काय करतो, त्याचे आध्यात्मिक डोळे उघडतो. शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो आणि ज्याच्यातून तुम्हाला कळेल का मी आध्यात्मिक आंधळा आहो, का मी आध्यात्मिक आहो, मी खरंच नव्याने जन्मलेला आहो, मी खरंच तारलेला आहो, का मी नरकाकडे जात आहो. मी तुम्हाला एक टेस्ट देतो, ठीक आहे, आणि हे तुम्ही ठरवा. हे टेस्ट सोपी आहे, पण जर तुम्हाला हे समजत नाही याचाच अर्थ तुम्ही आंधळे आहात आणि तुम्हाला ख्रिस्ताची गरज आहे. परीक्षा आहे का देवाची तुम्हा आणि माया प्रत्येकापासून, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीपासून एक अपेक्षा आहे का तुम्ही काय व्हावे, त्याचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त आहे या जीवनामध्ये त्याच्या प्रतिमेत तुम्ही काय व्हावे, बदलावे. अपेक्षा बघा, मी तुम्हाला काय सांगत आहे की त्याच्या प्रतिरूपीचा तुमचं जीवन व्हावं. याचा अर्थ काय की तुमची वागणूक, तुमचं बोलणं, तुमचे विचार, तुमच्या सगळ्या जीवनातल्या गोष्टी ह्या देवाच्या पुत्रा टाईप हळूहळू तुम्ही त्याच्या इमेजमध्ये बदलावे, ही देवाची इच्छा आहे. आता हा जर प्रश्न तुम्ही मला विचाराल, मी तुम्हाला सांगतो की नाही माझ्यावर ही क्रिया चालू आहे, मी रोज यात पडतो, पण मला माहित आहे की देव मला बदलत आहे, मला माहित आहे की माझ्यात बदल होत आहे आणि हा बदल तारणापासून चालू होत आहे. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुमच्यामध्ये, तुम्ही चर्चमध्ये आहात, खरंच ख्रिस्तामध्ये किंवा देवाने ज्या गोष्टी सांगितल्या किंवा तो जे करतो ते तुमच्यामध्ये ते कार्य चालू आहे का? तुमचे विचार बदलत आहे का? तुमच्यात बदल घडत आहे का? तुम्हाला असं वाटतं आहे का की पूर्ण नियमात किंवा माझ्या जीवनामधून ख्रिस्त लोकांना दिसतो? कारण जर हे होत नसेल तर तुमची समस्या काय आहे का तुम्ही कधीच नम्र झाले नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की खरी गरज काय आहे, तारणाची. आणि जेव्हा तुम्ही हे तहान घेता आणि जेव्हा तुम्ही हे समजता की मला बदलण्याची गरज आहे, मला पापाची क्षमा होण्याची गरज आहे, माझं जीवन ख्रिस्तासारखं बिलकुल नाही, तर माझं जीवन तर देवाच्या उलट आहे, माझ्या जीवनामध्ये लपवालपी आहे, माझ्या जीवनामध्ये पाप आहे. मग जर हे आहे तर तुम्हाला काय वाटतं की ख्रिस्तही तसाच आहे? म्हणजे कुठला ख्रिस्त तुम्ही बनवता?
पण जो व्यक्ती ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे, देव त्याच्यामध्ये देवाच्या प्रतिरूपीचं कार्य चालू करतं आणि त्याचं जीवन हळूहळू बदलतं आणि तो पवित्रतेकडे, सत्याकडे वाढतो. आणि जर तुमच्यामध्ये हे नाही आणि तुम्ही जगच्या तसेच आहात, याचा अर्थ काय झाला? माझ्यात काहीच बदल झाला नाही, मी तशीच आहे. मी आधीही ते वाईट बोलायची, मी आधीही ते वाईट करायची, मी आधीही त्या गोष्टी करायची. मी चर्चमध्ये आहे, मी प्रार्थनाही करते, मी बायबलही वाचते, मी गीतही गाते, मी स्वतःला विश्वासूही म्हणते, माझं सगळं झालं, पण माझ्यात कधीच बदल झाला नाही. तुम्हाला तारणाची गरज आहे, तुम्हाला ख्रिस्ताची गरज आहे, तुम्हाला बदलण्याची गरज आहे. तुम्हाला नम्र होऊन या लहान मुलांसारखे का येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर, हा बदल होण्याची गरज आहे. निर्णय हा तुमच्यापाशी आहे. तुम्हाला मी परीक्षा सांगितली, तुम्हाला टेस्ट दिली, तुम्ही ठरवा की खरंच मी देवाच्या प्रतिरूपीचा होत आहे का? माझ्यात बदल होत आहे का? देव माझ्या संग बोलतो का? माझ्या पापांविषयी मला पश्चाताप होतो का? देव मला पवित्रता शिकवतो का? या सगळ्या गोष्टी जर तुमच्यापाशी नाही, तुम्ही चर्चमध्ये आहात पण तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकत ना. कारण देवाचं वचन काय सांगतं? जोपर्यंत तुम्ही बदलून लहान मुलासारखे होत ना, देवाचे वचन ऐकत ना, तोपर्यंत स्वर्गाचे राज्य तुम्हाला मिळू शकत नाही. हा निर्णय तुमच्याजवळ आहे. आपण प्रार्थना करू, आपल्या मनाखाली घालू. आजचा संदेश फार सोपा आहे. जर आताही समजलं असेल तर तुम्हाला एकच प्रश्न विचारतो समजण्यासाठी. देवाने सांगितलं स्वर्गाच्या राज्यात जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्यात बदल होणं आवश्यक आहे. प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही रोज बदलत आहात की तुम्ही वाईटाकडे जात आहात? हे स्वतःचं परीक्षण तुम्ही करा. कारण जर तुम्ही बदलत नाही आणि जर तुम्ही लहान मुलासारखे नम्र नाही आणि जर तुमची ही इच्छा नाही तर स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला एंट्री नाही. हे देवाचे वचन आहे. पण जर तुम्हाला समजलं असेल का हो, कारण लहान मुलगा म्हणजे काय? तो ऐकतो, देवाचे वचन ऐकतो, आपल्या सगळ्या गोष्टी सोडतो. त्याची इच्छा आहे का माझ्यात परिवर्तन झालं पाहिजे? त्याची इच्छा आहे का? त्याला समजतं की मी चुकला आहे, मी चुकली आहे, माझे पाप आहे, मी वाईट आहे. आणि जेव्हा तो करेक्शनसाठी आणि जेव्हा तुम्हाला दिसतं की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात आहे, माझ्यात काहीच बदल नाही, मी चर्चमध्ये आहे, मी वचनात आहे, मी सगळ्या गोष्टी करतो, पण आत्मिकरित्या माझी जीवन कंप्लीट फ्लॅट आहे, आणि या गोष्टी जर तुम्ही असाल तर तुम्हाला ख्रिस्ताची गरज आहे, तुम्हाला बदलण्याची गरज आहे. आणि हा बदल कसा घडतो सांगू? जेव्हा तुम्हाला कळेल की अरे मी तर कधीच बदलली नाही, याचा अर्थ तुम्ही आपल्या पापात पुढे चालत आहात आणि पापाची शिक्षा मरण आहे, अनंतकाळचा नरक आहे. पण देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. तो तुमच्या याच पापासाठी क्रुसावर मारण्यात आला. आपण ऐकलं की त्याने आपलं त्यात पवित्र रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी सांडवलं. त्याच पवित्र रक्ताद्वारे तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा होऊ शकतो, आपले पाप धुतल्या जाऊ शकतात. पण कधी? जेव्हा तुम्ही आपला सगळा हट्टीपणा, आपला सगळा दृष्टिकोन, आपल्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही सोडता आणि तुम्ही लहान मुलांसारखे नम्र होता आणि तुमची इच्छा आहे का मला बदलण्याची गरज आहे, आणि जसे तुम्ही त्या ख्रिस्ताला हाक मारता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहे आणि हे तुझी कमांड आहे, तुझे वचन आहे का बदलल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणीच पाहू शकत नाही. होय प्रभू मला वाचो, माझा आत्मा वाचो, मी विश्वास ठेवतो परमेश्वरा तू माझ्या पापाची शिक्षा क्रुसावर घेतली, तुझं पवित्र रक्त तू माझ्यासाठी सांडवलं. होय प्रभू मला क्षमेची गरज आहे. आणि जसे तुम्ही त्या लहान मुलांसारखे देवाकडे धावता का येशू माझी क्षमा कर, तुम्ही नम्र होता, आपला सगळा गर्व, आपल्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडता आणि लहान मुलासारखे तुम्ही बदलून देवाजवळ येता. देव काय करतो? तुमची क्षमा करतो, अनंताचं जीवन तुम्हाला देतो. तो म्हणतो जो स्वतःला जितका नम्र करेल तितका तो स्वर्गाच्या राज्यात उचलल्या जाईल. प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्हाला न बदलता, न वागता, न झुकता देवाचं दार, स्वर्ग तुम्हाला गमावायचं आहे की तुम्हाला की होय मी आज बदलण्याचा निर्णय घेते. कारण हे देवाचे वचन आहे, त्याची आज्ञा आहे, त्याचे वचन कधी बदलत नाही, ते कधी मोडू शकत नाही. गरज तुमची आहे.
की मी या सगळ्या गोष्टी सोडतो, मला बदलण्याची गरज आहे, मला क्षमेची गरज आहे. आणि जर देवाचे वचन तुमच्या संग बोललं असेल, देवाचा आत्मा तुम्हाला प्रेरित करत असेल, तो जर तुम्हाला सांगत असेल का तुला तारणाची गरज आहे, तुझ्या आत्म्याला गरज आहे, आणि ह्या देवाचं वचन तुमच्या संग बोलत असेल, जिथे तुम्ही बसले आहे त्याला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर, कारण तुझं वचन सांगतं. आज मी विश्वास ठेवते का मी ती पापी आहे ज्याच्यासाठी तू क्रुसावर मारण्यात आला, मी तो दोषी आहे. होय परमेश्वरा, तुझा क्रोध माझ्यावर आहे, तुझ्यासमोर परमेश्वरा मी पापी आहे, माझी क्षमा कर. कारण ख्रिस्त म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे तर मी जे पापी आहे त्यांना तारावयास आलो आहे, आणि तो पापी येशू मी आहे. आज मला कळलं माझं जीवन बदलत का नाही. आणि होय परमेश्वरा, प्रत्येक दिवस मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुम्ही स्वतःला बदलू शकत ना, पण तुम्ही तुमची इच्छा धरा आणि ख्रिस्ताला हाक मारा, येशू माझी क्षमा कर, तो तुमचं जीवन बदलेल. पण गरज काय आहे की तुम्हाला तहान आहे का, तुमची इच्छा आहे का, तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची इच्छा आहे का. लक्षात ठेवा, याच्यासारखा दुसरा मोठा निर्णय कुठलाच नाही. कारण एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे. गरज आहे तुम्ही नम्र होणे, ख्रिस्ताला हाक मारणे, आणि तो तुमच्यात तो बदल घडेल, तो तुम्हाला सहाय्य करेल, तो तुम्हाला जीवनाच्या गोष्टी दाखवेल. गरज आहे तुमच्या पापाची शिक्षा देवापासून घेणे. त्याने माझं जीवन बदललं. मीही असाच होतो, प्रौढ होतो, गर्विष्ठ होतो, माझ्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून होतो. पण जेव्हा मला देवाचे वचन कळले की त्या स्वर्गीय देवासमोर मी पापी आहे, मी त्याला हाक मारली, माझी क्षमा कर, मला बदल. तुम्ही तहान दाखवा, तुम्ही त्याला हाक मारा, आणि बघा तो तुमचं जीवन कसं बदलतो. कारण बदल घडल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीच जाऊ शकत नाही. तुम्ही जसे आहे तसे देव म्हणतो तुम्ही येऊ शकत नाही, पण तुम्ही जसे आहे तसे देवाजवळ जाऊ शकता, त्याला हाक मारू शकता, आणि तो तुमचं जीवन बदलेल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो परमेश्वरा. होय प्रभू, या जीवनातला सगळ्यात मोठा नियम बदल परमेश्वरा, जे आम्ही सगळ्या गोष्टीत बघतो, पण आम्हाला आमच्यातला बदल नको प्रभू. या समयी प्रार्थना करतो इथे जोही नम्र आहे, ज्याची इच्छा आहे परमेश्वरा की हो मला बदलण्याची गरज आहे, होय परमेश्वरा मला तारणाची गरज आहे, त्याच्या संगे तू बोल माझ्या राजा. होय प्रभू, त्याला त्याची आत्मिक कंडिशन दाखव परमेश्वरा, की होय प्रभू त्याने तुला हाक मारावी. होय परमेश्वरा, होय प्रभू त्यांना तू त्यांचे आत्मिक डोळे तू उघड. होय प्रभू, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी प्रार्थना करतो. इथे जुळलेल्या ह्या वचन ऐकणाऱ्या, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय प्रभू, या वचनाद्वारे तू त्यांच्या संगे बोल. होय प्रभू, तुझे वचन सांगतं की जोपर्यंत तुम्ही बदलून लहान मुलांसारखे होणार ना, स्वर्गाच्या राज्यात तुम्ही प्रवेश करू शकत नाही. होय प्रभू, तो बदल घडवणारा परमेश्वर तू आहेस. जेव्हा जोही व्यक्ती तुझ्याजवळ दयेसाठी आणि क्षमेसाठी येतो, होय परमेश्वरा, तुझं कार्य इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या जीवनात होऊ दे. या चर्चद्वारे बदललेले जीवन परमेश्वरा असतील असं तू होऊ दे माझ्या राजा. होय प्रभू, तुझ्या दयेसाठी प्रार्थना करतो. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.